लोणकर माध्यमिक विद्यालय मुंडवा सन 2002 इयत्ता 10वी, सन 2004 इयत्ता 12वी. माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद यांचा स्नेह मेळावा आनंदात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे आजीव सदस्य भगवान गोफणे सर, संस्थेचे सदस्य प्रदीप कदम सर, शिवाजी म्हेत्रे सर, प्राचार्य लोणकर माध्यमिक विद्यालय. आलेल्या सर्व माजी शिक्षक शिक्षिकांचे हलगी वादन करून प्रवेशद्वारावर औक्षण करून गुलाबाच्या पाकळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांचे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने चरणस्पर्श व पाद्यपूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांचे हे दृश्य पाहून डोळे भरून आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या स्नेह मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. तसेच झोडगे मॅडम, सातरस सर, इंगळे मॅडम, खान मॅडम, जाधव मॅडम, दिवटे मॅडम, बोराटे सर, खंडू शिंदे मामा, यादवडे सर, शेख सर, काळभोर सर, भोर सर उपस्थित होते. यावेळी मान्यवर शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. या स्नेह मेळाव्यास सुंदर असा प्रतिसाद देत सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माजी शिक्षकांनी सर्वांनी आशीर्वाद दिले. तसेच माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत मांडले. स्नेह मेळाव्याची प्रस्तावना धनराज म्हणाजे तर अतुल आबा कोदरे यांनी आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे सुंदर व अप्रतिम सूत्रसंचालन निवेदन हे सागर भंडारी यांनी केले. प्रत्येकाला मी आपलं नाव विचारलं, पटकन त्यांनी नाव आणि तुमची तुकडी एका मिनिटामध्ये सांगायची. आपल्याला या कार्यक्रमासाठी मोजून 3 मिनिटांमध्ये आपला हा प्रोग्राम संपवायचा. प्रत्येकाने आपली ओळख आणि नाव आणि तुकडी. या बॅचने नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या शिक्षकांबरोबर क्लासेसच्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. ह्या ग्रुपचे दरवर्षी वेगवेगळे असे सामाजिक कार्य चालू असते. पालखी सोहळ्यामध्ये लोणी येथे एका दिंडीला जेवणाची सोय केली जाते. तसेच बऱ्याच गरजू विद्यार्थ्यां व विद्यार्थिनींसाठी यशस्वी होण्यासाठी वेगवेगळी मदत केली जाते. ग्रुपमधील कोणताही सदस्य असो त्याच्या सुखदुःखात सर्व धावून जातात. या ग्रुपचे वैशिष्ट्य असे आहे की 10वी व 12वी झाल्यानंतरही 20 वर्षानंतरही ही मैत्री अखंड आहे. 2002 आपली लोणकर शाळा ग्रुप यांनी दाखवून दिले की एकी हेच बळ. मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला चांगल्या संख्येने उपस्थिती दाखवली. सर्वांचे आभार आहे. आणि हा आजचा गेट टुगेदर पाहायला गेला तर 7 दिवसाच्या आतमध्ये हा कार्यक्रम आयोजन करणं खूप मोठी एक कसोटी आहे ह्या गोष्टी. आणि आपल्या आयोजकांनी हे परिपूर्णरित्या पार पडलेले त्यांचेसुद्धा आभार. आपल्या मित्रपरिवारासुद्धा त्यांचेसुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 वर्षानंतर आपले शिक्षक आपल्या भेटीला आले. यासारखा सगळ्यात जास्त आनंद कुठं मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे मन खरंच भारावून गेलेलं आहे कुठेतरी. आणि उत्कृष्टरित्या कार्यक्रम पार पडल्याबद्दल आयोजकांचे सुद्धा आभार, माझ्या मित्रांचे आभार आणि मैत्रिणींचे सुद्धा आभार. धन्यवाद. लोणकर माध्यमिक विद्यालय आमची शाळा या ठिकाणी 20 वर्षानंतर स्नेहसंमेलन म्हणजे गेट टुगेदर माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. काही मित्रांच्या अतिशय चांगल्या पुढाकारातनं त्यांच्या चांगल्या नियोजनातनं असा सुरेख कार्यक्रम आज इथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्त आमचे 20 वर्षापूर्वीचे सर्व मित्र मैत्रीण आम्ही एकत्र जमलो. तसेच आम्हाला ज्यांनी शिक्षण पुढे राजकारणात पुढं समाजात कसं वागायचं ज्याचा पाया त्यांनी बांधला असे आदर्श गुरुवारी आमचे शिक्षकवृंद सगळे उपस्थित राहिले. आम्हाला त्यामुळं फारच आनंदाचं वातावरण इथे निर्मित झालं. आमचं मन आज खूप आनंदी आहे. आणि नक्कीच भविष्य काळात पण मी सर्वांना विनंती करेन की दरवर्षी एक दिवस हा असाच एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपण आयोजित करावा. आम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहू. धन्यवाद. आज दिनांक 15 मे लोणकर माध्यमिक विद्यालय 2002-2004 या पूर्वीच्या बॅचचा स्नेह मेळावा ते पार पडलेला आहे. सांगायला खूप आनंद वाटत आहे. आज 20 वर्षानंतरनं माझे मित्र मैत्रिणी आणि सर्व गुरुवैर्य शिक्षक शिक्षिका सर्व आमच्या आग्रहाला आम्ही निमंत्रित केलं. त्या आग्रहाला ते येऊन
शिक्षकांनी जो त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आमच्या 10वीच्या बॅचच्या आभार व्यक्त करतो. नमस्कार. आज 15 मे 2022 आजच्या दिवशी आमच्या 10वी बॅचचा 2002 आणि 12वी 2004 आणि आमचे क्लासेसचे मित्र 10वी क्लास असेल 11वी क्लास असतील सगळे मित्रपरिवार आणि क्लासचे शिक्षक या सर्वांचा एक स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला सर्व मित्रपरिवार गुरुवारी शिक्षकवृंद हे मोठ्या संख्येने सहभाग झाले. त्यांचं मी लोणकर शाळा ग्रुपच्या वतीने लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आज सांगताना अतिशय आनंद होत आहे की 18 ते 20 वर्षांनी या प्रिमायसेसमध्ये या जागेमध्ये आम्ही पुन्हा बहुसंख्येने जवळपास 200-250 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि केवळ 5 ते 7 दिवसात विनंतीला मान देऊन कोणताही राग रुसवा फुगवा किंवा काही अडचणी किंवा मला काम आहे मला जमणार नाही अशा प्रत्येक परिस्थितीत कोणतीही कारणे न सांगता सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भविष्यात 2 ते 5 वर्षात पुन्हा एकदा मोठा स्नेह मेळावा होईल याची मी सर्वांना ग्वाही देतो. त्या स्नेह मेळाव्याला जे वंचित राहिलेले आहेत म्हणजे जे विद्यार्थी येऊ शकले नाही जे शिक्षक येऊ शकले नाही या सगळ्यांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. कारण आत्तापर्यंत आम्ही 5 ते 7 दिवसात अचानक हा टायमिंग ठरला, अचानक वेळ, त्यानंतर जून महिना लागणार होता, पावसाळ्याचे दिवस शाळा चालू होत्या यामुळे थोडं आम्ही ही तारीख पकडली आहे. थोडं लवकर झालं पण चांगलं झालं आणि भविष्यात 2 ते 5 वर्षात पुन्हा एकदा मोठा मेळावा होईल, स्नेह मेळावा होईल इथे याची आम्ही ग्वाही देतो. 2004 सर्व विद्यार्थी शिक्षक आणि आपले जे सगळे मित्रपरिवार क्लासेस त्यांचे आभार आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य करावे सर्वांमध्ये आणि पुढच्या भविष्याच्या विद्यार्थ्यांनी असेच एकत्र येऊन कार्य करावे आज पुन्हा एकदा 25 वर्षांनी जुनी भेट सर्वांची घडून आली आहे. आज ही जी भेट आहे ती अविस्मरणीय भेट आहे. हा एक सोनेरी क्षण आमच्या सर्वांसाठी आहे. 20 वर्षानंतर आम्ही सर्व पाहतो असेच कार्यक्रम ह्या शाळांतर्फे सामाजिक अजून काही जे मदत वगैरे आमच्या ग्रुपतर्फे असेल तर असेच कार्यक्रम करत राहतो. पुन्हा एकदा सर्वांना पुढील भविष्यासाठी आरोग्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो. आनंदाचा असा वातावरण आज आपण सर्व विद्यार्थी आणि सगळे माझे मित्र आज इथे आपण आज जमलो. ऐतिहासिक दिन आपल्या सगळ्यांच्या जीवनातील हा प्रसंग सगळा होत आहे, सुंदर करणारा होता आणि असेच आपण जे उपक्रम आहेत ते भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा आपण आयोजित करणार आहोत आणि तो आनंद हा द्विगुणित करणार आहोत. आपल्या सर्वांच्या ज्या काही इच्छा आहेत आणि त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजणांनी जे काही परिश्रम घेतलं आणि 20 वर्षानंतरचा हा संवाद होता, 20 वर्षानंतरची ही भेट होती, 20 वर्षानंतरचा जे भेटीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी आनंद दिसतात तो शिक्षकांच्या आणि आपल्या विद्यार्थ्या आणि विद्यार्थिनीच्या मित्रांचा पण दिसत होता. तोच आनंद पुन्हा पुन्हा आपण सगळेजण बघणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी आणि ज्या मित्रांनी पुन्हा एकदा बोलवलं की त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो. आपण आलात आणि हाच आनंद आपण व्यक्त करू.